तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी एका नवीन जिम मध्ये आलो वर्कआउट करायला। आपल्या दादाची जिम आहे एबी फिटनेस क्लब म्हणून। तर आज जाऊ तिथे, आपण वर्कआउट वगैरे करू, त्याचा पर्सनल एक्सपिरियन्स काय तो विचारू। आता त्याला खूप वर्ष आली या फील्ड मध्ये बॉडी बिल्डिंगच्या। तर आपण जे काय असेल त्याच्याकडून घेता येईल ते घेऊ आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलू वगैरे आणि सोबत जमलं तर वर्कआउट करूया। तर आता डायरेक्ट भेटू आपण जिम मध्ये। Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement. तर बघा, अशा प्रकारे ह्या एंट्री जिमची आतमध्ये जिम आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात। आणि हा बसला आपला दादा, तुम्ही याला बघितलं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा सफाळ्याला कॉम्पिटिशन होतं। तर बोलू आपण बसून आता कसं काय आहे। तर काय होतं दादा, कसं काय बस? मग कसं काय आपली जिमची फीज वगैरे काय? जिमची फीज आपली मंथली 1000 रुपये आहे। हां, आणि क्वार्टरली 2500, हाफ इयरली 4000 आणि इयरली 6000। प्लस आपण क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली मध्ये 1 मंथ फ्री देतो। अच्छा, म्हणजे एकदाच घेतलं पॅकेज तर त्याच्यामध्ये ऑफर। तर जिम तर एकदम मस्त आहे, पूर्ण फील आहे म्हणजे जिम मध्ये आल्यावर। तर आता काय कसं काय, म्हणजे काय कॉम्पिटिशनची तयारी वगैरे? कॉम्पिटिशनची तयारी आता सध्या तरी मी ऑफ सीझनला आहे। आता बॉडी थोडंसं घसून ना, वॉश करून ना, नेक्स्ट इयरची तयारी जून पासून चालू करणार आहे। 1 जून पासून माझा टार्गेट आहे 80 kgचा। अच्छा, आता मी नॉर्मली जो माझा गेल्या वर्षी जो वेट होता मिनिमम वेट, त्या वेटवर आला आता। म्हणजे मी 65 ला खेळून स्टेट लेवल 60 ला खेळला आणि त्याच्यानंतर परत 10 किलो गॅन करून नॅचरली वेटवर आला म्हणजे। तर आता मला प्लस 10 किलो गॅन करायचं आहे नेक्स्ट इयरसाठी, असं माझा टार्गेट आहे म्हणजे या वर्षीचा। बाकी आता आपण जाऊ जिम मध्ये, थोडाफार वर्कआउट करू सोबत। That's it, the end of the song. Next time you'll sing along. Trust me, there's nothing wrong. I just need to carry on, cause society's a myth put there to make you sit. Listen to what they give. Don't ask questions, shut your lid. Yeah, don't ask questions, shut your lid. I need to run away from this and go get off the grid. आता आपण काय करायचं आज वर्कआउट? आज आपण शोल्डर घेऊ। शोल्डर मध्ये पहिले बार्बर प्लेस, डंबर प्लेस, साइड लॅटर आणि फ्रंट, हे 4 मेन मसल मारून घेऊ। नंतर आपण बघू बाकीचं। थोडेसे खाली ठेव। हां, शाबास। वरती आला ना का नीला आतमध्ये टाक, बस। परत बाहेर घे, आतमध्ये टाक, बाहेर घे, तो शोल्डरच्या बरोबर बसेल। शाबास, पूर्ण वरती। हां, लॉक कर मध्ये वर। वाळ घेऊन मतलब नाही, आपण एवढाच घ्यायचा। आपला जेवढा शोल्डरचा डिस्टन्स आहे म्हणजे थोडासा बाहेर, शोल्डरच्या बाहेर, शोल्डरच्या थोडासा बाहेर। हा, शोल्डरच्या बाहेर घेतला ना, उचलताना आपण ना चेस्ट अप करून यो करायचा। अच्छा, आरामात उचलून बाहेर इथून येऊन ना। रॉड सरळ ठेवायचा, फक्त मान आत टाकायची आपली। हा, रॉड आपला सरळ वरती। शाबास, जाऊन ते खाली अजून थोडासा नॉर्मल, बस। कधी पण कमरेमधून प्रेशर नाही द्यायचं, नी बेंड करून नी मधून पुश करायचं। अच्छा, म्हणजे असं ठेवून नसल जास्त डंबल प्रेस पण सेम तसेच मारायचं आपल्याला। आता काय करायचं? डंबल प्रेस। हा, बसून कवर। जेव्हा हेवी होते ना, अच्छा, डंबल 20च्या वरती गेला तेव्हा बसून मारायचा। नॉर्मली आपल्याला 10-15 जातोच। तो एक सपोर्टची सवय लावली ना आपण, तर सपोर्टची सवय तसाच रे। अच्छा, एक सवय न लावून घ्यायची। आपण फिटनेस साठी नाही करत, आपण बॉडी बिल्डिंग साठी वर्कआउट करतो। तर तेवढं आपण मेंटली पण स्ट्रॉंग पाहिजे ना, फिजिकली पण स्ट्रॉंग पाहिजे। तर तू समज 12 मारा असला ना, सेम करायचा। शोल्डर बस घ्या, बाहेर नको ना म्हणून। डायरेक्ट, हां, शाबास। चल,
बरोबर शोल्डरवर टच करायचा. असा शोल्डरच्या बाहेर नको ना आतमध्ये पण नको आणून. ओके. तो फॉर्मच येईल. तो जागेतच मोठा होईल, राऊंड होईल. आणि मेन फिजिकल आपल्याला राऊंडच पाहिजे. नाही आता सध्या गॅनिंग चालू नाही केली. गॅनिंग चालू केली ना जो फॉर्म बघितला ना आपल्याला चेस्ट अप करून ना पुरन्स मधून ताकद लावायची आहे. पुरन्स आहे ना आपला हा बायसेप मधून नाही लावायची, पुरन्स मधून. 1 2 डंबलचा इथे ठेव. हा आणि फक्त तो बेंड आपण आपल्या नुसार ठेवतो बेंड, पण आपला एवढा पोर्शन आहे ना एवढा तो सरळच पाहिजे. परफेक्ट. तो ये मसल प्रेशर तुला खाली जाताना मस्त प्रेशर डेव्हलप. येस. हायवे गेला तर म्हणजे स्पीड नाही गेला तर पण येताना स्लो आहे. कंट्रोल मध्ये येताना स्लो यायचा थोडासा नाही, थोडासा डंबल असं ठेव. हा असं ठेव. घे. शाबास. सोड डाऊन. चेस्ट अप करून आपण मॅक्झिमम पहिले वॉर्मअप साठी मारतो 10ची, नंतर डायरेक्ट 40 50 लेग. इथं पण चेस्टला तर आम्ही तेच मारतो. डाऊन करायचंच नाही. जाईल ते. हा लग मसल मारत असेल तर ठीक आहे. रेपिटेशन ट्रायसेप मारायला लागला शोल्डरच्या जोडीला तर मग तिथून लाईटले चालू कर. अच्छा. हा बरोबर. म्हणजे सेकंड सेट, दुसरा सेट. बाकी तुला मसल डेव्हलप करायचा ऑटोमॅटिकली आपला मसल पंप झालेला असते. मग त्याला परत तू 0वर जाऊन परत तो फीलच नाही, फक्त मसल घसेल तुझा, तो तुटणार नाही. त्याने मसल घसून घसून ना बॉडी स्टिफ झाली. कधी कधी बघतो ना आपण एकदम सुकडा असणे त्याला अख्खा लेग्स पण सगळं असते, पण तो मसलची थिकनेस नसेल आणि फ्लेक्झिबिलिटी नसेल. बरोबर ना. आपला मसल कसा एकदम मोठा असेल दिसायला, पण फक्त फ्लॅक्स केल्यावर तो दिसेल. आणि तो कोण कोण उभा राहिला तरी दिसतो की ते आपल्याला वाटतं जाम भारी आहे. आता जसं आपले हे झाले आदिवासी लोक असतात ना रे, वीट भट्टीवर काम करतात किंवा मेहनतीचे जास्ती काम करतात, त्यांची बॉडी बघायची नॅचरली अख्खी कट डाऊन असते. ऍबडोमल वगैरे सर्व ऑप्टेड, पण ती वाढायला जाम टाइम लागेल. तर ती कमी पण नाही होणार ना काय, पण ते राईस तरी खाला तरी बॉडीला फॅट नाही करणार. अच्छा. पण त्यांची या झालेला आहे, स्टीप झालेली बॉडी. बरोबर, स्टीप झाली बॉडी असं असते. पण आपल्याला गॅन करायचं, तर गॅन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये फॅट पाहिजेच. बरोबर. बॉडीमध्ये फॅट नसला तर मसलला साथ नाही ना, मसल अजून बारीक होते. आपण घसायचा प्रयत्न केला तर बॉडीमध्ये डेली गुड फॅट टाकायचा. टाका झाला तर गुड फॅट. ओके. पर्सनसाठी बनवून घेतलं. तर माझी सेकंड जिम होती ना ती एवढी या नाही भेटली. लेटेस्ट नाही इथेच म्हणजे धानिवबागला. बरोबर. तिथे काय आला, तिथे मला लेग्स बॅक साठी जायचा लागायचा ताईच्या जिम मध्ये. अच्छा. तर तो ऑनर सांगते का सर आपको जैसा लगता है ना सामान जैसे लगेगा वैसे बना के लो. तर मशीन वाल्याकडे मी सुद्धा गेला, एक्सपर्ट बनवून घेतली लेग प्रेस. तर ते जे आपल्याला लागतात टी बार पण आम्ही सेपरेटली बनवलाय लेटेस्ट वाला. इकडं आता टी बार आहे ना त्याच्यामध्ये रोईंग पण होईल ना, टी बार पण होईल. अच्छा. लेटेस्ट बनवून घेतलाय. बाकी हे बिगिनर लोकांसाठी या घेतलाय, पुलअप्स वगैरे मारायला. बाकी लेगच्या मशीन 4चे 4 आहेत आपल्याकडे. तसंच होतं इथे बॉडी बिल्डर बनू शकतो असा नाही हो. सर मी जिम करतो. तो 1-2 पोरं माझ्याकडे तयारीला लागतो आणि ते तयारीला आहेत. तसं. हा आता एक चिंचोडीचा पोर येणार आहे, वाड्याचे दोघे आहेत आणि विरारचे दोघे आहेत. म्हणजे एकूण 5-6 पोर आहेत. 6 पोर तयार आहे. गेल्या वर्षीपासून ते वाड्याचे दोघे आहेत. तो दाखवला सागर. त्याचा एक त्याला बघितलं मी, आपल्याकडे होता ना तो कुठे कॉम्पिटिशन बघितलं त्याला. वसईला वाटतंय का नाही, गेल्या वर्षी सप्पाल्याला आलेला. वसईला पण होता तो. बरोबर. आणि प्लस आता वाड्याला धर्मवीर झाली ना, तिकडे त्यांनी गोल्ड मारला. आणि बाकी सगळीकडे तो म्हणजे ओपनला 4था-5वा लागतो. तो ओपनला कसा आपले पालघर मधले पण झाले तरी 4-5च बॉडी बिल्डर लागतात. जसं मी झाला, रोशन नाही झाला, भाऊ झाला, परत असेच विनायक लोखंडे झाला. हे 4-5 बॉडी बिल्डर मोजके असे ना ते ओपनला बॉम्बेला लागतात. बाकी पालघरचे बॉडी बिल्डर एवढे काही लागत नाही इकडे तिकडे. बरोबर. डंबलने मारू बसून ना, बॉडीचा डंबल ना सीधा केला पाहिजे, मागे नाही गेला पाहिजे. ओके. सरळ. चेस्ट अप करून बॉडीला खाली टाकून 1. ओके.
मशीनवर मारतो ना आपण, मशीन पेक्षा याच्यावर डंबलवर जास्त पेक्षा कधी पण सेल्फच मारायचा. जेवढा डंबलनी जाईल ना तेवढा डंबलनी मारला ना तर मसल लोक चांगला राऊंड होते. टेक्निक पण आहे ना. तू फॉर्म मध्ये मारशील ना जेवढा भले लाईट वेट मार पण तो मसल डेव्हलप होणार. तसा मसल घसेल थोडा पुढं हो, ट्रायसेपला टच ठेव, बस 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 चल यो, असा नको ठेव, असा ठेव, प्रेस कर पूर्ण, साबास लॉक करायचं, यो मसल आहे लॉक करायचं, तर तो वरसेपर्यंत ट्रायसेप फाटेल असा. हा एवढा नको, बस खाली एकदम पुश कर, साबास. आपल्याला ट्रायसेप मारतो ना तो खाली एकदम पुश करायचा. आणि नी अशी नाही ठेवायची का, तुम्ही अशीच ठेवायची, अशी ही आहे ना जॉईंट, जॉईंट असंच ठेवायचा. परफेक्ट आहे बघ. हा आम्ही उडतात ना तिथं मी एवढा डिसिप्लिन करतो ना का राईस पण नाही कोल्ड्रिंक पित नाही ऑइल नाही काय ना. बाकीचे जे कॉम्पिटिशनचं 1 महिना असतो तिथं राईस वगैरे म्हणजे कापतो, झिरो कापतो जातो. ते मेंटली डिस्टर्ब होतं आपण. म्हणजे बॉडी बिल्डिंग एवढा खतरनाक गेम आहे ना तर तुला डिसिप्लिन पाळायचं असेल तर बॉडी बिल्डिंग कर. तू सांगशील का मी एक कॉम्पिटिशन खेळतो, एक कॉम्पिटिशन झाल्यावर खाईन, मग ती बॉडी तू 8 महिन्याची बॉडी तू 15 दिवसात खराब करेल. खरी गोष्ट आहे. तुला डिसिप्लिन चल एक दिवस चीट केला चालते, तू महिन्याला 10 वेळा चीट करशील ना तर तू बॉडी बिल्डर बनवू नाही शकत. बरोबर आहे. मेन म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये डिसिप्लिन आहे. तू गॅनिंग करायला कसा पण करशील, पण जो मेन सीन आहे बॉडी बिल्डिंगचा तो रिपिंगलाच आहे. कट डाऊन आपण म्हणतो ना, कट डाऊनला आता मी लो काप्सला आहे, लो काप्सवरून 0 काप्स जायला लागते. म्हणजे ते आम्ही 2-2 प्लेट राईस खातो ना तिथं आम्ही राईसचा एक प्लेट पण नाही खात, म्हणजे एक बाउल पण नाही खात, असं असते. ते डिसिप्लिन आहे. प्लस मी 6-6 महिने पाण्याच्या भाज्या खातो, पाण्यात बनवून. तेल तर मी बघितलंच नाही, आणि स्वीट तर मी खातच नाही मिनिमम. म्हणजे आता प्रत्येक वेळेला दिवाळीला ना मला इकडून तिकडून गिफ्ट असतात, मिठाई काजू वगैरे वगैरे, पण ते एक स्वीटला हात नाही लावत का, तो डिसिप्लिन आहे. तू डिसिप्लिन नाही कॉम्पिटिशनला 2 महिने आहेत, पण ते 2 महिन्या करता तू 10 दिवस 2 महिने तू मागत असशील डायरेक्ट. तू 2 दिवस डाएट चीट करशील ना तर तो टार्गेट आहे ना, आपण टार्गेट शेड्यूल नुसारच चालायचं असते. तू शेड्यूल चुकवला ना तर तुला तेव्हा नाही नंतर पस्तावा, ज्या दिवशी कॉम्पिटिशन होईल ना फर्स्ट पासून डायरेक्ट थर्डला येशील ना तेव्हा. तर आता मला गोल्ड मला जी सवय आहे तर माझा तो टार्गेट आहे, तर मी टार्गेटच ठेवला. आता डिस्ट्रिक्ट लेवलला मला कोण हात पकडायला नाही माझ्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे 55 ते 65 पर्यंत असं आहे. आणि स्टेट लेवलला पण गेलो ना तर जसं कोण बाहेरून आला तर मला 60ला आला होतो, बाकी 60ला कोण आहे, 65ला गेला तर आपला एक मिस्टर वर्ल्ड आहे नितीन म्हात्रे म्हणून, तो असला तर नाही तर त्याच्या हातोखाल मी लागतो सेकंड स्टेट लेवलला पण आपल्याकडे असं आहे. पण ते एक आपल्याला इमेज बनवावं लागते, आणि तेवढी इमेज बनवण्यासाठी आपल्याला डिसिप्लिन पाहायला लागते. डिसिप्लिन नसला ना तर बॉडी बिल्डिंग बनवू नाही शकत. तर आपले वसईमधले कमसे कम पकड ना, तू वसईला तू बघितलं असेल, वसईला किती बॉडी बिल्डर होते, कमसे कम 100 बॉडी बिल्डर होते मॅन फिजिक आणि बॉडी बिल्डिंग पकडून. आणि सप्पाल्याला बघला, सप्पाल्याला किती बॉडी बिल्डर, जास्तीत जास्त 50 सगळं पकडून. हो का यांना डिसिप्लिन नाही, फक्त वसईसाठी तयारी करतात. अच्छा, वसईसाठी तयारी केली, वसई सुटली का ती आपले याच्यावर येतात का तो डायरेक्ट का तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची आहे तर बॉडी बिल्डिंग करा. एक कॉम्पिटिशन खेळून बॉडी बिल्डर नाही होत. आता मी म्हणजे माझा मोठा पण नाही सांगत, बॉम्बे पासून तर सर्व म्हणजे स्टेट लेवल पर्यंत सर्व जज ओळखतात आम्हाला, आणि सर्व बॉडी बिल्डर. कसा पालघर मधून टार्गेट करायचं असेल तर मला टार्गेट करतात, जो पण सातारा सांगलीवरून येईल ना आणि पालघरचा तो चांगला आहे. बाकी कोणला सजेस्ट नाही करणार माझ्या कॅटेगरीला. जसं एक रोशन नाईक झाला, दादा झाला आपला, विनायक लोखंडे, यांना आम्हाला टार्गेट करतात का बाबा हा. मग ते आता मी पकड तू जानेवारीमध्ये 1 जानेवारी म्हणजे फर्स्ट वीक मध्ये जानेवारीच्या रायगडला गेलेला खेळायला, स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती. तर माझा वेट 200 ग्रॅम जास्ती होता. तर 200 ग्रॅमसाठी माझ्या जोडीला 4 पोरं उभं होती, काय याचा 200 ग्रॅम जास्त आहे सर, याला खेळू नाही त्याचा खाली 60.200 होता. तर ते 200 ग्रॅमसाठी मी 1 तास चालला कंटिन्यू, आणि .16 ला तेव्हा ते मागे गेले का बाबा हा खेळ, म्हणजे ज्याचा वेट आहे ते वेट नुसार खेळ. मग ते पण यस असते का बाबा हा मी भले कपड्यांना असं त्यांना माहिती आहे का हा पालघरचा एक म्हणजे नावाजलेला आहे. त्याच्यामुळे ते आपण ना डिसिप्लिन ठेवला ना तर आपण स्वतःने वरती जाऊ, स्वतःच्या हिमतीवर. तू चीट करत राहिला ना बॉडी बिल्डिंग मध्ये तर तू बॉडी बिल्डिंग कधी करू नाही शकत. एक खेळू शकतो जो टार्गेट तू कॉम्पिटिशन ठेवला, पण टार्गेट कॉम्पिटिशन ठेवायला तू काय ऑलिम्पिया लेवलचा बॉडी बिल्डर नाही मिळत. असं आहे. आता आपल्याकडचे तसेच करतात, एक टार्गेट कॉम्पिटिशन होते, तुला वसई श्री महाराज, तू वसईला गोल्ड पण 5 मध्ये नाही बसत, तू वसईची
टायटलची मतलब या ठेवतो मनामध्ये आणि बाकीच्या नंतर वसेनंतर दुसऱ्या दिवशी ऑफ. काय फायदा काय फायदा आहे? तेच ना. कुत्रा वलखत नाही. गल्ली गल्लीत ओळखायसाठी गल्ली गल्लीत खेळायला लागते. हो ना तेच तर. प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये खेळायला लागते. हो मोठ पण करून फायदा नाही. तर चला आता आपण व्हिडिओ इथे संपूया. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. बाय बाय.